नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. आणि आज आपण निघालो आहोत एका समर ट्रिपला. ट्रिप आहे वसई विरारला आणि HD रिसॉर्ट आहे जिथे बुक केलेलं आहे आम्ही. 2 दिवसाचं पॅकेज आहे, म्हणजे 1 नाईटचं पॅकेज आहे. आज संध्याकाळी 6 वाजता चेक इन आहे आणि उद्या 5 वाजता चेकआउट आहे. तर दोन्ही ऑप्शन आहेत, मॉर्निंग चेक इन चेकआउट, इव्हिनिंग चेक इन चेकआउट. 5,000 आहे फॉर अ कपल आणि 2.5 वर्षाचा मुलगा. 5 वर्षाच्या वरती चार्जेस आहे. जर मुलं 5 वर्षाच्या वरती असेल तर चार्जेस आहे. तर इन्क्लुडिंग फूड, 2 टाईमचा नाश्ता सगळं इन्क्लूड आहे. आज रात्रीचं फूड व्हेज नॉनव्हेज, उद्या सकाळचं ब्रेकफास्ट, लंच व्हेज नॉनव्हेज आणि परत इव्हिनिंगची हाय टी, असं पॅकेज आहे. वसईच्या बीच जवळ आहे. सो बघू, टाईम मिळाला तर तिथे जाऊ, नाही तर मग रिसॉर्टवरच मजा आहे. आणि यावेळेस बॅकग्राऊंड ब्लर नाही आहे आणि त्याला कारण आहे मागे ठेवलेला आपला टॉप बॉक्स. तर टॉप बॉक्सचा अनबॉक्सिंग व्हिडिओ तुम्ही आणि फिक्सिंग इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. यावेळेस पहिल्यांदा मी चाललो आहे टॉप बॉक्समध्ये सामान भरून आणि तो प्रॉपर माउंट करून या टूरला, कारण सोबत अजून लोक पण आहेत. आणि या बाईक राईडचं स्पेशल म्हणजे असं आहे की जवळजवळ 3 वर्षाआधी मेच्याच महिन्यात आम्ही बाईक राईडवर गेलो होतो, साहिली आणि मी, नांदगाव इकडे. तर रेवदांडा आणि नांदगाव असं काहीतरी टूर होती ती, मुरुडची वगैरे. तर तिकडे गेलेलो. त्यानंतर आज चाललो आहे बाईक राईडवर. मध्ये स्पंदनमुळे आमची पूर्ण बाईक राईड बंद होती. तर आज खऱ्या अर्थाने ट्रॅव्हल विथ पार्टनर होणार आहे. आणि ॲक्च्युली आम्ही दोघांनीच सुरुवातीला फिरायचो, त्याच्यामुळे हे नाव ठेवलं होतं. पण मध्ये स्पंदन झाल्यामुळे बंद झालं. पण आता परत तो तेवढा मोठा झाला आहे की तो बाईकवर शांतपणे बसतो. सो परत आम्ही चाललो. ॲक्च्युली फर्स्ट टाईम अटेम्प्ट आहे. बघू आता. इथून 2 तासाचा रस्ता आहे, भिवंडी मार्गे दाखवतो आहे नियरेस्ट रूट. तर जाऊया. 54 किलोमीटरसाठी 2 तास 12 मिनटं 15 मिनटं दाखवतो आहे. तर जाऊया. नॉनस्टॉपच जाणार आहोत. बघू कसं आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे हेल्मेट आपलं मिळत नाही आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जो मोटो व्लॉगिंगचा सेटअप आहे तो नाही लावता येणार. तर आपण चेस्ट माउंटवर जे आहे कॅमेरा सेट करू आणि माईक वगैरे तर लावू. सो व्ह्यू जो आहे तो फिक्स राहील एक, ज्याच्यात बाईकचं कॉकपिट म्हणजे बाईकचं स्पीडोमीटर वगैरे, डॅशबोर्ड आणि थोडाफार वरचा आणि साईडचा व्ह्यू मिळेल. तर चला बघूया. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मे बी नेक्स्ट राईडपर्यंत हेल्मेट तरी मिळेल, नाही तर दुसरं तरी घ्यावं लागेल. तर चला भेटूया आता डायरेक्ट बाईकवर सामान माउंट केलं. चलो बाय. तर आपण आलो आहे आमच्या पार्किंगमध्ये आणि ही झाली आपली तयारी. हे लोक पण तयार आहेत आणि बाईकसुद्धा तयार आहे. हां, असं काही आम्ही लोड केलेलं आहे. टॉप बॉक्स आपला लागलेला आहे आणि त्याच्यावरती एक बॅग लावलेली आहे. बाकी पुढे काही नाही आहे, टँक बॅग वगैरे. आणि या साईडनी असं दिसतंय, हे थोडं हाय झालं आहे, उंच झालं आहे आणि बॅग पण थोडी फॅब्रिक असं असल्यामुळे सरकते. तो लेट सी, बघू कसं होतंय. जर काय वाटलं तर मग काहीतरी चेंजेस करू याच्यामध्ये. चलो भेटूया पुढे. कोण गावच्या बाहेर आलेलो आहे आपण आणि भरूया फ्यूल गाडीमध्ये, कारण पेट्रोल कमी होतं पहिल्यापासूनच आणि सध्या कंटिन्यू रेट वाढतोय. बघूया आज काय रेट आहे, म्हणजे काही गॅरंटी नाही. आज ज्या रेटने भरतोय 1-2 दिवसांनी पण तोच रेट असेल. चला भरूया पेट्रोल 1,000 रुपयाचा आणि मग बघू जाऊया. साधा आहे ना. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून आपण भिवंडी क्रॉस करणार आहोत. रस्ता सरळ आहे हा ब्रिज आणि पुढे एक राईट जातो वाडा मार्गे, वाड्याकडे. आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट घेतल्यानंतर कुठल्या तरी इंटरनल रोडने हा रस्ता आपल्याला घेऊन जाणार आहे. आपल्याकडे ऑप्शन होता बायपासवरनं लेफ्ट घेऊन ठाणा मार्गे जायचा, बट आपण तो अवॉइड करून इथेच चाललेलो. तर चला हा ब्रिज उतरू आणि मग बघूया आपल्याला राईट कुठे जातो. चला भेटूया. भिवंडीचा ब्रिज उतरून आपण आलेलो आहे खालच्या बाजूला. आता वरती आहे तो आहे मेट्रो लाईन, जी नवीन आता चालू होणार आहे. आणि नारकोली विलेज रोड काहीतरी आहे, मॅप सांगतो. इकडनं आपल्याला राईट घेऊन जायचं. आता बघूया कुठे. इकडून लगेच एक मॅप सुद्धा सांगतोय मॅप. आपण कुठेही मोबाईल स्टँड नाही लावला, पण मोबाईलवर मॅप लावून त्यांना हेडफोन ठेवलं, त्याच्यामुळे टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन समजतं. ॲक्च्युली याच्यात ॲप्लिकेशन आहे मोबाईल कनेक्शनचं, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन. बट काहीतरी अपडेट रिक्वायरमेंट आहे, त्याच्यामुळे आता तो कनेक्ट नाही होत. म्हणजे कनेक्ट झाला तरी मॅप नाही दाखवत. त्याच्यामुळे सध्या आपण
गुगल मॅप लावून हेडफोन्स ऐकतो. तर चला जाऊया होतं पुढचा कुठला लेफ्ट घेऊन थोडं हे ट्रॅफिक अवॉइड करू, बाहेर पडू आणि मग बघूया. भिवंडीमधून बाहेर निघून आपण आता पोहोचलोय छोटी अंजीर फाटा मार्ग, अंजीर फाटा रोडला. हा रस्ता कुठे घेऊन जातो एकदम माहीत नाही, पण रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे लकीली ही साईड तर झालेली आहे, साईड अजून चालूच आहे. त्यामुळे पण इथे पण बऱ्याच वेळेस रॉंग साईडने गाड्या येतात आणि सिंगल लेनवरच होते, त्यामुळे स्पीड कॅरी नाही करता येत. फक्त काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पण आपल्या बाईकची फर्स्ट सर्व्हिसिंग बाईकची बाकी, तर आपल्याला इन्स्ट्रक्शन आहे की मोर दॅन 3000 RPMच्या वर गाडी गेली नाही पाहिजे. तर 5व्या गिअरवर 40-50च्या स्पीडला पण RPM जात नाही वरती, तर काही प्रॉब्लेम नाही. आपण 45-50च्या स्पीडने चालवतो आणि असं मध्ये मध्ये डायव्हर्जन येतं. चला भेटूया एका चांगल्या रस्त्यावर डायरेक्ट. आता तिचा रस्ता असाच आहे. तो आपण आलेला आहोत नॅशनल हायवे 38ला. मागून गाड्या अहमदाबाद कडून येत आहेत, आपण मुंबईकडे चाललेलो आहोत. या साईडला अहमदाबाद आहे. तो आपल्या रोडने आपल्याला फायनली आता हायवेला आला. तर आपण ठाण्यावर आलो होतो त्या डायरेक्शन. या रोडवर आम्ही लडाखला गेलो होतो, याच दिवसांमध्ये गेलो होतो, याच तारखेला. आणि आता त्याच तारखेचा आत्ताच आम्ही याच रोडवर फिरतोय. 4.5 किलोमीटर काहीतरी आहे या पॅचवर आम्हाला गाडी चालवायची आहे. त्यानंतर बघू कुठे आतमध्ये राहील त्यामुळे. चला जाऊया आता पटापट. अहमदाबाद हायवेवरनं आपण राईट घेऊन आतमध्ये आलेलो आहोत. वसई आहे हे, वसई का नागाव समथिंग आहे, नायगाव इकडचं. नागावचं आधी बाकडे आलं. याच रोडवर आता 5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. मग बघू पुढे काय ॲक्च्युली या छोट्या छोट्या रस्त्यांवर आल्यामुळे मोठा प्रवास पण खूप मोठा वाटतोय. आता तसे तर 2 तासाचा प्रवास होता, 2 तास प्रवास 2 तासाचा. पण अंडर कन्स्ट्रक्शन रोड असल्यामुळे प्रवासाचा वाटतोय की किती लांब आहे आणि कधी. तर आपण आता मेन वसई शहरापासून आतमध्ये आलेलो आहोत. अजून 12 मिनिटाचा रस्ता दाखवतो. आता मोबाईलचं इथे माउंट नाही त्यामुळे दाखवता नाही ना किती आहे. पूर्ण एक लेफ्ट दाखवलंय, बंगाली रोड समथिंग आहे. तर इथे सगळं बंगलो सिस्टम आहे, जस्ट लाईक नागाव वगैरे अलिबागच्या जवळ पाऊस गेल्यावर जसं सिस्टम आहे तसंच इथे पण आहे. अपार्टमेंट्स आहेत, बंगलोज आहेत, छोटे छोटे हॉटेल्स आहेत. वेकेशनसाठी लोक येत असतील इथे. वसईचा बीच जवळ आहे. चला जाऊया आता आणि बघूया. आपला चेक इनचा टाइम तर 6चा होता, आता 6:20 झाले. त्यामुळे पोचता अजून 15 मिनिटं तरी पकडले तर 7:30 होतील. तुम्ही फर्स्ट टाइम टॉप बॉक्स लावून आलो, त्याच्यामुळे रोडचे जरासे पण खड्डे किंवा अनड्युलेशन्स आहेत, तर हळूहळू गाडी घेते आहे प्रिकॉशनमध्ये. चला जाऊया आता डायरेक्ट भेटू रस्त्यावर आपला. मेन रोडपासून आतमध्ये आल्यावर कच्चा रस्ता चालू होतो आणि हाच कच्चा रस्त्याने पुढे आल्यावर आपण पोचतो HD रिसॉर्ट जवळ. म्हणजे HD रिसॉर्टलाच पोचतो. तर इथे यायला प्रॉपर असा डांबरी रस्ता नाही आहे, थोडंसं घरांच्या मधून एक रस्ता आहे बारीक, त्याच्यावरनं तुम्हाला यायला लागतं. गाड्या येतात इथे, बोलू शकता. बाजूला पार्किंग आहे. तर आता आपण पोचलो आहोत HD रिसॉर्टला. चला करूया चेक इन, बघूया काय प्रोसिजर आहे, काय डिटेल्स द्यावे लागतात, काय आधार कार्ड वगैरे सबमिट करावं लागेल आणि मग भेटूया नंतर. पोचलेलो आहे आपण HD रिसॉर्टमध्ये. हे आहे पॅसेज रूम, कॉरिडॉर आणि इकडनं पुढे मोठा कॉरिडॉर आहे, बाल्कनी एरिया आहे. चला दाखवतो आता, इथपर्यंत बोलतोय तर, आणि मग दाखवतो आमची रूम कुठे आहे. तर ग्लास डोअरनी बंद आहे, बाहेर तर जाऊ शकतो. हा असा एरिया आहे, हे पूर्ण शेड आहे खाली आणि तिथे पण काही रूम आहेत. आणि इथेच आपली पार्किंग उभी आहे, आपलं सॉरी पार्किंग आहे, बाईक उभी आहे. असा काही व्ह्यू आहे संध्याकाळचा. आणि या लिफ्ट पण आल्यावर पहिलीच रूम आहे आमची, 123 स्पेशल नंबर मिळाला. आणि रूममध्ये जाताच अशी काही रूम आहे. जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत आम्ही पॅक व्हिडिओ करून घेतोय. तर रूममध्ये काहीतरी फ्रेशनरला ठेवलं होतं, त्याचा वास येतोय. बाकी हा किंग साईज बेड आहे. एवढा बेड घरात पण नाही आहे आमच्या.
आणि रिमोट टीव्ही आहे, साईड टेबल आहे, एसी आहे आणि हे वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन. WC एक्झॉस्ट फॅन आहे, शॉवर आहे, टीव्ही आहे. हा. आणि हे आमचा टॉप बॉक्स आणि रूमच्या मागे ग्लास आहे, सो त्याचा बाहेरचा व्ह्यू आहे. आणि इथे वॉर्डरोब आणि ते वरती एसी पण आहे, ते पण दाखवतोय. त्याने पहिलेच एसी लावलाय, त्याला गरम होतंय म्हणून. आणि फुल मजा चालली. आता तो बेडवर उड्या कशा मारतात. तर चला आता जाऊया बाहेर, थोडस फ्रेश होऊन काहीतरी गोष्टी वगैरे, चिप्स विप्स काही याला टाइमपास गोष्टी घ्यायच्या. आणि पहिले त्याचा नाश्ता बनवून घेऊ, कारण दुपारी जेवण निघाला तो बाईकवरच झोपला होता आणि रस्ता तर खराब होता जास्त. मी काही मुद्दाम त्याआधी शूट नाही केलं. तर जाताना बघू, ठाणे मार्गे जाऊ आणि हॉटेलमधल्या मऊ गाद्यांचा मजा अशीच घेतो. हा, तर चला आता याचा नाश्ता वगैरे बनवू काहीतरी आणि मग निघूया इथून परत राऊंड मारायला. आणि मग मी खाली दाखवतो तुम्हाला रिसॉर्ट कसा आहे. चला. तर आमच्या रूम मधनं हा असा काही व्ह्यू आहे रिसॉर्टच्या बॅक साईडचा. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे जागा आहे, इंडोर गेम सुद्धा आहेत तिथे, कॅरम आहे, पूल आहे आणि बरेच काहीतरी अजून पण आहेत. फुटबॉल जो टेबलवरचा असतो तो. बाकी तिथे काहीतरी फोटोज काढायला काय आहे माहित नाही, लेडीजचे फोटो पेंटिंग लावलंय. बाकी घसरगुंडी, सीसॉ, झोके आहेत. इथे बैलगाडी आहे, इथे पण काहीतरी बसायला जागा आहे. इथे बास्केटबॉल टाईप समथिंग बनवलेलं आहे. तर टाइमपास करायला बरीच जागा आहे, म्हणजे पैसे घेतात ते पण टाइम स्पेंड करायला खूप आहे. म्हणजे सोबत फॅमिलीज असतील मोठे किंवा अजून ग्रुप असेल तुमचा, तरी टाइमपास करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. फोटोज वगैरे काढू शकतात. आणि मेन रोड पासून, शहरापासून आतमध्ये, म्हणजे इव्हन जवळच्या गावापासून देखील आतमध्ये कच्च्या रस्त्याने यावं लागतं. तर त्यामुळे शांती पण आहे, म्हणजे इव्हन रात्री पण शांती असेल. आता म्युझिकचा काहीतरी आवाज येतोय, बघूया खाली जाऊन. सध्या सगळ्या स्लाइड्स वगैरे बंद केलेल्या आहेत आणि आपलं चाललंय तयारी परत बाहेर जायची. तर सगळं थोडा फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ. आणि स्पंदनचा कॅटनॅप इथे चालू आहे, त्याच्यामुळे त्याची आता मजा आहे रात्रभर. चला जाऊया बाहेर मग आणि मग दाखवतो कसं हॉस्टेल आहे खाली. तर जो व्ह्यू आपल्या रूम मधून दिसत होता तो हा आहे. खेळायला जागा आहे, सीसॉ वगैरे, इंडोर गेम आहे, चेअर्स आहे. इथे लॉकर सिस्टम पण आहे, जे वन डे साठी येतात त्यांच्यासाठी पण पॅकेज आहे इथे. आणि हा त्यांचा रिसेप्शन प्लस फूड एरिया आहे, म्हणजे फूड कोर्ट आहे, जे विदाऊट स्टे असतात त्यांना बसून खायला. आणि इथे आहे मेन आयटम. तर वॉटर पार्क आहे. आता त्यांनी फुल पाणी क्लोरीन टाकून क्लीन करायला घेतलंय. ते फॅमिली टाईप स्लाईड आहे, सिंगल स्लाईड आहे, तिथे रेन डान्स आहे आणि ते छत्री आहे, मशरूम छत्री काय माहित काय बोलतात. आणि वेलकम टू जंगलचा थीम बनवले. वरती टायगर आहे, तिकडे घार आहे, इथे वरती हत्ती आहे आणि लाईफ गार्ड साठी बसायला जागा आणि लहान मुलांना खेळता येईल असं आहे. सो एक चांगली गोष्ट आहे, ज्याच्यात स्पंदन खेळू शकेल. इथे पण काही रूम्स अवेलेबल आहेत आणि असा काही हा बाहेरचा एरिया आहे. तर आता पटकन आपण जाऊया बाहेर, कारण आपल्याला आत्ता इथून काही नाश्ता नाही, डायरेक्ट रात्री डिनर आहे 9:30-10 वाजता. सो लोकलमध्ये थोडासा काहीतरी खाऊन येऊ, चहा पिऊ आणि मग बघूया. तर चला आता दाखवतो मेन एंट्रन्स कसा आहे, रिसेप्शन एरिया कसा आहे. चला, हा आहे मेन रिसेप्शन एंट्रन्स एरिया. इथे पण म्युझिक ठेवलंय, तुम्ही बसून वेट करू शकता, टाइम स्पेंड करू शकता, टाइमपास करू शकतात. वेगवेगळ्या दिवसातल्या गाड्या टाइम दिलाय. आणि हे यांचं इथे गाईडलाईन्स आहेत, त्याचा एक फोटो काढून मी टाकून देईल, तुम्ही थांबून बघू शकता. आणि हा एंट्रन्स लॉबी आहे आणि हा तोच प्ले एरिया आहे जो आपण आतून बघितला होता. सो यांच्या आजूबाजूला लगेच असं कुठलं रिसॉर्ट नाही, त्यामुळे पूर्ण शांती आहे. आणि स्टॉक आलेला आहे इथे बघू शकता. आणि इथे आपली गाडी उभी आहे, ही बाईक पार्किंग आहे, कार पार्किंग देखील खूप जागा आहे. तर बघूया आता आपण थोडं पुढे जाऊ. आणि इथे एक आंब्याचं झाड आहे, याला खूप कैऱ्या आल्या आहेत. तर चला जाऊया बाहेर आणि बघू काय खायला आहे. आता वेळ झाली आहे खेळायची आणि थोडा वेळ वसईमध्येच चक्कर मारून आलो. आणि इथला कुठला तरी एक फेमस विनोद वडापाव होता, तो खाल्ला. पाव तर नाही मिळाला मला, पण वडा खाल्ला. तर हे असा एरिया आहे, प्लेइंग एरिया. इथे एक घोडा गाडी टाईप बनवलाय आणि आर्टिफिशियल ग्रास लावलाय, त्यामुळे थोडं बरं वाटतंय. हा बसलाय झोक्यावर
आणि इथे रोप क्लाइम्बिंग होती पण रोप्स काढलेले आहेत आणि मुलं पण इथे खेळत आहेत आणि 2 घसरगुंड्या पण आहेत आणि एक सीसॉ आहे. बाकी नशीब बंजी जम्पिंग नाही ठेवलं इथे. आणि बाकी असा काही एरिया आहे सध्या एवढीच लोक आहेत बहुतेक. एवढं काही म्हणजे माणसं नाही आहेत. आम्हाला रूम घेताना फुल्ले सांगितलं पण असं काहीच दिसत नाहीये. आता जेवायला जाऊ तेव्हा एक्झॅक्ट कळेल किती गर्दी आहे. तर चला. वंदन काय करतो? जोजो खेळतोय आणि काय खेळतोय जोजो आणि म्हणजे काय खेळतोय? गार्डन मध्ये बराच वेळ खेळून झाल्यावर आता आम्ही आलोय घरी स्पंदनच्या जेवणासाठी. तो दरवेळेस असं होतं की आम्ही काही ना काही गोष्टी घेऊन येतो आणि मग त्याचं जेवण बनवतो. शेगडी असते किंवा आता इलेक्ट्रिकल कुकर घेतलाय. पण फर्स्ट टाइम असं झालंय आणि लकीली बाईकवर आलो तेव्हाच असं झालंय की इथे आलोय आणि आपल्याला डाळ भात रूमवर मिळालेला आहे. म्हणजे यांचं डायनिंग हॉल वेगळा आहे जिथे आता सगळे जे गेस्ट आलेत किंवा जे कोण लोक राहायला स्टेसाठी आलेत ते जेवतायत. तर त्यांना तिकडे जाऊन मी रिक्वेस्ट केली एक प्लेट जेवणासाठी, एक प्लेट थोडासा डाळ भात पाहिजे म्हटलं मुलासाठी. तर त्यांनी एका प्लेटमध्ये प्रॉपर डाळ आणि भात दिला. तो आता आम्ही पोर्टेबल मिक्सर घेतला होता पिजन ऑर समथिंग वंडर शिप्सचा ज्युसर मिक्सर येत होतो त्याच्यामध्ये बारीक करून मला देतो. सो या सर्व्हिससाठी खरंच थम्सअप आहे. म्हणजे जनरली कुठे लवकर असं मिळत नाही. कारण रूमवर बेसिकली खायच्या गोष्टी कोणी आणून देत नाही कारण ते मेस होतं, रूम घाण होते, डाग पडतात वगैरे. पण त्यांनी इथे एका रिक्वेस्टवर आपल्याला दिले विदाऊट आस्किंग एनी क्वेश्चन. सो ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर आता आम्ही स्पंदनला जेवायला देतो आणि मग जेवायला चाललं. तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. जेव्हा पण तुम्ही स्टे करा तुम्हाला रात्री जेवायला दुपारी जेवायला व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन असतील. ज्याला जसं आवडतंय तसं खाऊ शकतात किंवा दोन्ही पण खाऊ शकतात. असं काही कंपल्शन नाही ॲट अ टाइम एकच काहीतरी खाल्लं. तर चला आता जाऊया स्पंदनचं जेवण झाल्यावर खाली आणि मग जेवूया, बघू काय काय आहे. डिनर हॉल जिथे तुम्ही सगळे बसून डिनर करू शकतात, लंच करू शकतात. ब्रेकफास्ट पण इकडेच मिळेल. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही काउंटर आहे. बघू आपल्याला काय खायचंय. मी व्हेज खाणार आहे, सायली कदाचित नॉनव्हेज खाईल, स्पंदन नॉनव्हेज खाईल. तर बघूया आपण आता काय काय आपल्याला. तर हे आहे व्हेजचा मेन्यू. पनीरची भाजी आहे, पनीर पकोडा आहे, थोडासा फ्राईड राईस, शिरा, रोटी आणि चिकन मध्ये आहे चिकन ग्रेव्ही आणि कबाब आहे. आणि याला तोंडाला पाणी सुटलंय चिकन खायला. चला जेवूया आणि मग भेटूया.
पुढचा काय प्लॅन आहे बघू. पोटभर जेवण झाल्यावर आता आम्ही आलोय परत आपल्या रूममध्ये आणि आता करणार आहोत आराम. कारण ऐन दुपारी बाईक राईड करून आलो, थोडंसं उन्हाने एक्झॉस्ट झालो होतो. पण संध्याकाळी झोपलो असतो तर परत गडबड झाली असते, म्हणून पटापट लोकलमध्ये थोडं फिरून आलो आणि गार्डनमध्ये खेळून मग जेवून घेतलं. तर आता करूया आराम आणि आजचा दिवस इथेच संपवूया. आता उद्याचा प्लॅन असा असेल, सकाळी 8:30 ते 10:30 ब्रेकफास्ट मिळतो, तर त्या टाईममध्ये उठायचं आणि त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करून आपल्याला जायचं पाण्यात खेळायला. आणि मग बघू कसं त्यांचं शेड्यूल आहे लंचचा वगैरे, त्यानुसार पुढची प्लॅनिंग करू. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला टाईम आहे, 5 वाजताचं चेकआउट आहे. तर चला भेटूया आता उद्या. गुड नाईट, बाय बाय.